मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बातमी। घाटकोपर वर्सोवा मेट्रोमध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झालाय आणि या तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो 1 वरची वाहतूक ही विस्कळीत आहे। ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतोय। दररोज घाटकोपरवरून वर्सोवाकडे जाणारे लाखो प्रवासी असतात आणि या प्रवाशांना आज नाहक त्रास सहन करायला लागतो आहे। तांत्रिक बिघाड निर्माण झालाय मेट्रोमध्ये आणि त्यामुळे सर्व मेट्रो सध्या थांबलेले आहेत वेगवेगळ्या स्टेशन्सवर। त्यामुळे तुफान अशी गर्दी झालेली आहे। घाटकोपर म्हणजे खरं तर सेंट्रल मुंबईकडून हा प्रवास वेस्टर्न मुंबईकडे होत असतो आणि त्यामुळे मेट्रोनी हे संपूर्ण भाग जोडला गेलेला असल्यामुळे अशा प्रकारे प्रवासी मोठ्या संख्येने खरं तर या मार्गाचा अवलंब करत असतात। मात्र इथल्या सर्व स्टेशनवर सध्या तुफान गर्दी झालेली आहे। सकाळी 8:30 नंतरपासून हा सगळा खोळंबा झालेला आहे। तांत्रिक बिघाड मेट्रो 1 मध्ये झालेला आहे आणि अजूनही वाहतूक विस्कळीत असल्याचं कळतंय। मुंबईची मेट्रो 1 ही जी मेट्रो आहे ती सध्या बंद आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर आपल्याबरोबर जोडले गेलेत। अमोल, मेट्रोची सध्या जी तांत्रिक कारणांमुळे बंद असलेली सेवा आहे काय अजूनही बंद आहे? काय नेमके अपडेट येतात? नक्कीच सध्या आता मी घाटकोपर मेट्रो रेल्वे स्थानकाजवळ आहे। या ठिकाणी आता सध्या तरी ही जी गर्दी आहे ती ओसरलेली आहे। सकाळी जेव्हा रेल्वे प्रशासनाकडून इथे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं होतं की ही मेट्रो 1 होती त्याच्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला होता, ज्यामुळे ही मेट्रो आहे ती विड्रॉ करण्यात आलेली होती। त्यामुळे 15 ते 20 मिनिटं मेट्रो सेवा आहे ती विस्कळीत झाली होती आणि प्रवाशांच्या गर्दी आहे ती या संपूर्ण मेट्रो स्थानकावर झाली होती आणि त्याचा ताण आहे तो रेल्वे स्थानकावर देखील दिसलेला आपल्याला पाहायला मिळत होता। यानंतर जी गर्दी आहे तिचं नियंत्रण करण्यासाठी मेट्रो प्रशासनाने या ठिकाणी पुरुष आणि महिलांच्या वेगवेगळ्या रांगा देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या होत्या। आता कुठेतरी जी मेट्रो सेवा आहे ती आता सुरळीत होत आहे आणि या ठिकाणची जी गर्दी आहे ती ओसरलेली आहे। मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की मेट्रोचं जे वेळापत्रक आहे ते काही काळ कोलमडलेलं होतं, परंतु आता ते सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे तो आता या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो। ठीक, अमोल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे आता मेट्रो सेवा पूर्ववत झालेली आहे, सुरळीत ही मेट्रो सेवा सुरू झालेली आहे। अंधेरी, साकीनाका, मरोड या परिसरामध्ये अनेक कॉर्पोरेट कार्यालय आहेत आणि इथं जाण्यासाठी या मार्गिकेचा दररोज वापर होतो। मोठ्या संख्येनं प्रवासी या खरं तर लाईनवर जात असतात, प्रवास करत असतात। मात्र जवळपास 20 ते 25 मिनिटं इथं खोळंबा झाला होता आणि त्यामुळे वेगवेगळ्या स्टेशन्सवर अशा प्रकारे मोठी गर्दी झाली होती। मात्र आता मेट्रो सेवा सुरळीत सुरू झालेली आहे।